इकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्र येणं फिसकटण्याच्या मार्गावर असल्याचं कळतंय। अजित पवार म्हणतात घड्याळाच्या चिन्हावर लढा, पण सुप्रिया सुळे मात्र तुतारीच्या चिन्हावर लढण्यावर ठाम असल्याचं कळतंय। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेची एकत्र येण्यासाठी चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अधिक माहिती देतात। ज्ञानेश्वर, एकीकडे शिंदे आणि भाजप एकत्र लढणार, अजित पवार शरद पवार एकत्र लढणार, आता गणित काहीतरी वेगळीच फिरताना दिसतायत। काल रात्री एक महत्वाची घडामोड झाली, ज्यात नीलम गोऱ्हे यांनी भाजप कशा पद्धतीनं जागा कमी देत आहे याबद्दलची नाराजी बोलून दाखवत होत्या आणि तिथून आज दुपारी जी एक सगळ्यात महत्वाची घडामोड झाली, ज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा आहे ती फिसकटताना दिसते आणि त्यानंतर अजित पवार आणि शिंदे सेना एकत्र येतील अशा पद्धतीची चाचपणी देखील सुरू झाली। एकीकडे हे सगळं सुरू असताना याला निमित्त काय ठरत आहे, तर अजित पवार यांचं असं म्हणणं की शरद पवारांच्या उमेदवारांनी देखील तुतारीऐवजी घड्याळावर लढलं पाहिजे, मात्र सुप्रिया सुळेंनी याला विरोध केला आणि इथूनच सगळी ही जी युती आहे ती फिसकटण्याची चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळते। ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल।